सोहरा तुहा दत्तराज गाओ तुहा दत्तराज पुनरावृत्ति आवे लागे लागे पतिव्रता सम निष्ठेने करावी दशीती धरावी एकाचीच कुमारत्व युक्त एकची सुदेह द्यावा मदमोह त्यागून या रसू मने ऐसा करी जो आचार तोची होय पार चैतन्याचा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन 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 गोपाला गोपाला
परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तथा निर्गुण निराकार पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या अवतार दिनानिमित्त संपन्न होत असलेला संगीतमय श्री दत्त कथा सप्ताह आणि या सप्ताहाच्या समारोपीय दिशेने आपण वाटचाल करत असताना या ठिकाणी मला ही कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली। ज्यांच्या मुखारविंदातून आपण भगवान श्री दत्तात्रेय महाराजांच्या अलौकिक लीळा श्रवण करत आहोत असे महानुभाव पंथातील सुप्रसिद्ध भागवतकार, कथाकार, प्रवचनकार, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवताचार्य आचार्य प्रवर निफाड निवासी बाबाजी, श्री दत्त मंदिर संस्थान कांबळज मंदिरचे संचालक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री बाबाजी, या ठिकाणी ज्यांची पावन उपस्थिती लाभलेली आहे असे आपल्या गावचे भूमिपुत्र असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री शहागडकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे परमस्नेही परममित्र महंत श्री अशोकराज दादाजी बाळापूरकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय दत्तराज दादाजी कपाटे दगड सांगवी, दत्तराज दादाजी जामोदेकर, रंगनाथ दादाजी पायगन, बरीचशी संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आमच्या सर्व तपस्विनी माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। मला कीर्तनाला साथ देण्यासाठी गायनाचार्य, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले विश्वनाथ महाराज कदम मुगट, त्याचबरोबर दत्ता महाराज पांचाळ, रामदास महाराज पांचाळ, त्याचबरोबर त्र्यंबक महाराज, त्याचबरोबर आमचे गिरे महाराज, मृदुंगाचार्य आमचे नागनाथ महाराज, सुंदर तबलावादक आमचे ओंकार महाराज, सर्वच टाळकरी विनेकरी, त्याचबरोबर या पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या सर्व माझ्या अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना सादर दंडवत प्रणाम। त्या भगवंताला आपण एकदा नमन करून आपण आपल्या कीर्तन Come on.
ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर संपूर्ण भारतामध्ये माझ्या नावाची ओळख करून दिली। मानुभाव पंथात कुठेही कार्यक्रम असू द्या, कधीही आपल्या स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता पंथ प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य ज्यांनी आपल्या हाती घेतलेलं आहे असे माझे परमस्नेही परममित्र आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री तपस्वीराज दादाजी राहेरकर बंधूंनो, त्या भगवंताला आम्ही सर्वांनी वंदन केलेलं आहे। एकदा आपण बसल्या जागी जोरदार ज्या अवताराचा आपण अवतार दिन साजरा करत आहोत त्या दोन्ही अवताराचा एकदा मोठ्या जयघोषामध्ये जय जयकार करायचा आहे। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। भेटलं ना भाऊ, आता घेतलं ना आपण, नाही घेतलं का नाही मंडळी, घेतलं का नाही? सगळं झालं, भेटलं। आता आपल्याला त्या भगवंताचा जय जयकार करायला काय लाज आहे हो? स्वतः भगवंताने त्या ठिकाणी दोन्ही हात जोडून सांगितलं, बटिका हे देखील गा रुद्धपूर, हे परमेश्वरपूर आहे, रुद्धपूर आहे। या ठिकाणी साक्षात श्री गोविंद प्रभू महाराज या ठिकाणी राज्य करतात, म्हणून दोन हात जोडून भगवंतांनी जय केला। चांगदेव भट्ट ही दोन्ही हात जोडून करत होते, तेव्हा सांगितलं तुम्हा साष्टांग लाभे। त्या भगवंताने जय जयकार केलेला आहे, म्हणून आपल्यालाही एकदा त्या भगवंतापर्यंत आपली हाक गेली पाहिजे, मोठ्या आवाजात जय जयकार करायचा आहे। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद। नको तैसी भक्ती, नको तैसी मुक्ती, जे पुनरावृत्ती यावे लागे। मायबाप हो, माझ्या अल्पमतीला ज्या ज्या ओळी सुचल्या त्या मी एकत्र करायचा प्रयत्न केला आणि ते आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। जगाच्या पाठीवर प्रत्येक जण भक्ती करतो, तुम्ही करता, आम्ही करतो, जगातले प्रत्येक जण जवळजवळ 99% लोक भक्ती करतात। 1% नास्तिक लोक असतील ते भक्ती करत नाहीत, पण भक्ती करत असतानाही खऱ्या अर्थानं भक्ती कशी असावी? कारण भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी अर्जुनाला निमित्त करून 5250 वर्ष अगोदर त्या श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला संदेश दिलेले आहेत। त्यामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे भक्ती कशी करावी, भक्ती योग सांगितलेला आहे, भक्ती कशी करू नये हे सुद्धा भगवंतांनी त्या गीतेमध्ये सांगितलं। म्हणून आपल्याला सर्वात अगोदर भक्ती करत असताना हे लक्षात घ्यायचे आहे की भक्ती करायची ती कशी आणि न करायची ती कशी। मग जी न करायला सांगितलेली भक्ती आहे ती कशी आहे, म्हणून पहिल्या चरणात सांगतात, नको तैसी भक्ती, नको तैसी मुक्ती, नको तैसी नको तैसी मुक्ती, नको तैसी भक्ती, नको तैसी मुक्ती, नको तैसी नको तैसी मुक्ती, नको तैसी
म्हणून नको तैसी भक्ती नको तैसी मुक्ती. अभंगाच्या सुरुवातीला नको हा शब्द आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी नागदेवाचार्यांना विचारलं, भट्टो तुम्ही येतीचा परम सिद्धांत जाना का? नाही. नाही या शब्दामध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ आहे. नाही या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे, ध्यानात ठेवा. जर नागदेवाचार्य हो म्हटले असते तर स्वामींनी निरोपण केलं नसतं. ध्यानात ठेवा, परम सिद्धांत आपल्याला कदाचित माहीत झाला नसता. म्हणून नको हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि जीवनात माणूस नको कधी म्हणतं सुमनाई? कारण धन पैसा अडका कितीही एखाद्याला पगार असू द्या, त्याची हाव संपलेली नाहीये. ध्यानात ठेवा. वावर 50 एकर घेतलं तरी सुद्धा अजून घेण्याची इच्छा आहेच. कपाटभर साड्या झालेल्या आहेत, ठेवायला जागा नाही तरी सुद्धा मन भरलेलं आहे का? नाही. एकच गोष्ट जगाच्या पाठीवर अशी आहे की जेव्हा माणूस तृप्तपर्यंत भोजन करतो, जेवण करतो, तेव्हाच फक्त नको म्हणतो. नको 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 नको. एकही घास नको, तेव्हा फक्त नको शब्द निघतो आपला. पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला आता भक्ती करत असताना डोळस करायची आहे. कुठल्याही संप्रदायामध्ये जाओ, आपल्याला हेच सांगितलेलं आहे, भक्ती डोळस असावी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे. अरे मुक्ती धन संपदा नको आहे. मुक्ती कशी नको आहे? ज्या भक्तीने आम्हाला तशी मुक्ती प्राप्त होती आहे ती नको. म्हणून भगवान गोपाल कृष्ण महाराज सांगतात, आपला प्रत्येकाचा समज एकच आहे. जरा तुम्हाला विचारलं, बाबा मेल्यानंतर आता आपल्याला कुठे जायचं, काय सांगालो आपण? तुम्हाला कुठे जायचं? कुठलं मंडळ आहे? आपल्या गावातलीच आहेत ना? कुठे जायचं मेल्यानंतर? स्वर्गात. तुम्हाला कुठे जायचं? नरकात. हे बघा, आहे पोरं हुशार आहेत बरं का. कुठून आलासी दासी कोण्यारे ठाला. घरदार तुझे नाही अवघी लटकीचा पाया. घरदार तुझे नाही अवघी लटकीचा पाया. कुठून आलेला, कुठं जायचंय काहीच माहिती नाही. ध्यानात ठेवा, बरोबर आहे. आणि आपल्याला जायचं कुठं जर विचारलं तर प्रत्येकजण म्हणतो स्वर्गाला जायचं. पण भगवद्गीता म्हणते की नको, आम्हाला स्वर्ग सुद्धा नको आहे. मेल्यानंतर माणसं स्वर्गवासी लिहितात, बरोबर आहे. पण गोपालकृष्ण महाराज परमेश्वराचा अवतार हे सांगून जातो आपल्याला की स्वर्ग नको आहे. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. अरे बाबा, स्वर्गाला जाणं सोपं नाही आहे. 100 यज्ञ करावे लागतात तेव्हा स्वर्ग प्राप्ती होते. ध्यानात ठेवा. आणि तेही कुठला धर्म आहे? द्वापार युगीचा धर्म आहे, कलियुगीचा नाही. पंडूराजानं 99 यज्ञ केल्यानंतर ही स्वर्ग प्राप्ती झाली नाही. स्वर्गाच्या पायरीमध्ये ठेवलं, बरोबर आहे. आपण किती यज्ञ केले हो?
मग कसं स्वर्गाला जाल का? म्हणून स्वर्गाला जरी समजा एकदा कदाचित गेलाही तरी सुद्धा सांगतात मग तया पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. संत ज्ञानेश्वरांनी या भगवद्गीतेवर मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे की अरे बाबा पुण्य संपलं, क्षीण झालं, मग आता आपलं गाठोडं पुण्याचं संपल्यावर आपण परत मृत्यू लोकामध्ये स्वर्गीचे अमार इच्छितात देवा. स्वर्गीचे अमार इच्छितात देवा. स्वर्गीचे अमार इच्छितात देवा. स्वर्गीचे अमार इच्छितात देवा. लोक व्हावा जन्मावा, लोक व्हावा म्हणून स्वर्गातले सुद्धा त्या ठिकाणी जे अमर म्हणतो ना आपण झालेले ते सुद्धा इच्छितात की मृत्यूलोकामध्ये यावं आणि यावंच लागतं. तुम्ही मोबाईल वापरता, मोबाईल मधला रिचार्ज संपला तर फोन लागतो का? अरे मिस कॉल सुद्धा जात नाही, बरोबर आहे. तसं आपला बॅलन्स संपला, पुण्य संपलं, क्षीण झालं, ती देवता आपल्याला मृत्यू लोकामध्ये ढकलून देते. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्माला यावं थोडा विचार करा. आपल्याही हातात नाही ना. कारण आज तुम्हाला चांगल्या घरी श्रीमंताच्या घरी जन्म भेटला, उद्याचा कुठला आहे? अरे माणसाचा जन्म भेटलेला आहे. 184चा फिरून या फेरा नरदेह बरा लाभतोची. 184 योन्या भोगल्यानंतर माणसाचा जन्म भेटलेला आहे, ज्यामध्ये 83,99,999 नरक योनी आहेत आणि फक्त एकच योनी माणसाची आहे. ध्यानात ठेवा, एकच. मग या माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला डोळस भक्ती करायची आहे की जे भक्ती केलेली ती परमेश्वरापर्यंत पोहोचली पाहिजे. ध्यानात ठेवा. म्हणून आपल्याला तशी भक्ती नको आहे की स्वर्गालाही जायचं, ती मुक्तीसुद्धा नको आहे. जे पुनरावृत्ती यावे लागे, ज्या ठिकाणावरून पुनरावृत्ती आहे, पतन आहे, ती भक्ती आणि ती मुक्ती आम्हाला नको आहे. कळालं? म्हटले की बाबा भक्ती करायची तर आपल्याला ज्या ठिकाणी गेल्यावर परत यावं लागणार नाही अशी भक्ती करायची. मग ती भक्ती कशी असली पाहिजे ते आता या ठिकाणी दुसऱ्या चरणात पतिव्रता निष्ठेने करावे, पतिव्रता निष्ठेने करावे, पतिव्रता निष्ठेने करावे, पतिव्रता निष्ठेने करावे, पतिव्रता निष्ठेने करावे.
बाबा अशी भक्ती आम्हाला नको आहे की जेणेकरून पुनरावृत्ती म्हणजे परत परत जन्म परत मरण कळालं म्हटले बाबा अशी भक्ती नको. मग कशी? पतिव्रता समनिष्ठेने करावी दशे ते धरावी एकाचीच. भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे पतिव्रतेसारखी. जी पतिव्रता स्त्री आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या पती वांचून इतर कुणाचीही वास पाहत नाही तशी भक्ती आपली असावी. आणि जीवनामध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे, ध्यानात ठेवा. कारण वार बदलला आपली भक्ती बदललेली आहे, सण बदलला आपली भक्ती बदललेली आहे. तुम्हाला जर विचारलं की अरे बाबा हो कोण्या देवाचे तुम्ही भक्त आहेत, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं 5-10 मिनिट लागतील की कोणाचं नाव घ्यावं लागतील की नाही. म्हणून भक्तही तसाच असावा. भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 गेल्याच्या पास निवारो गेल्याच्या पास निवारो भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेल्याच्या पास निवारो गेल्याच्या पास निवारो भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेल्याच्या पास निवारो गेल्याच्या पास निवारो गेल्याच्या पास निवारो भक्त ऐसे जाना जे देही उदास गेल्याच्या पास निवारो गेल्याच्या पास निवारो म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाशनी. अरे देहावर उदास आहे. तुम्ही म्हणता देह माझा आहे, पिंट्या म्हणतो बाप माझा आहे, पत्नी म्हणते नवरा माझा आहे. कोणाचा आहे? यम म्हणतो हा देह माझा आहे, पंचमहाभूत म्हणतात हा देह माझा आहे. अरे नेमका कोणाचा आहे? देहे काळाचे धन कुबेराचे तेथे मानोशाचे काय आहे. देहे काळाचे धन कुबेराचे तेथे मानोशाचे काय आहे. तेथे मानोशाचे काय आहे. धन कुबेरा तेथे मनुष्याचे काय काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय. आपलं काही नाही, ध्यानात ठेवा. म्हणून हे संताला कळालं की बाबा हो हे देह आपलं नाही आहे, आपण फक्त म्हणतो माझं माझं, आपलं नाही आहे. ध्यानात ठेवा. म्हणून ते उदास आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. म्हणून खऱ्या अर्थानं भक्त असा असावा आणि त्या भक्ताची भक्तीसुद्धा पतिव्रतासारखी असावी. एकनिष्ठ भक्तीला जीवनामध्ये फार महत्त्व आहे. मला वाटतंय काल परवा या ठिकाणी संत तुकारामांनी एक सुंदर अभंगामधून
समाजाला एक उपदेश केलेला आहे भक्ती कशी असावी. तो अभंग मला वाटतं या ठिकाणी घेतलाही होता कोणीतरी. आपुला तो एक अरे भक्ती कशी असावी, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नो 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 तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नो तेने विना जीवा सुख नो आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नो तेने विना जीवा सुख नो म्हणून सरळ सरळ मराठीमध्ये सांगितलेलं विश्वनाथ महाराज तुम्ही बी ऐकलं नाही की हो? ऐकलं का? संतांनी तुकारामांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही. ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं ती एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाणी मग तयाची चिंतावणी मजची पडली. एक वटून एकाग्र होऊन एकनिष्ठ होऊन जो कोणी माझं भजन करतो त्याच्या पोटा पाण्याची चिंता सुद्धा मलाच आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन म्हणून लक्षात ठेवा माय बाप हो की एकनिष्ठ भक्ती जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. बरं आता थोडासा आपण डोक्याला ताण देऊया. आतापर्यंत तुमचं लक्ष घरामध्ये होतं बरोबर आहे. एक आमच्या सुमनबाई सारखी बाई माझ्या समोर बसली होती आणि कीर्तनामध्ये असं करत होती. वा 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 क्या बात आहे. मी म्हणलं वा मी आमच्या सुमनबाईकडे बघूनच कीर्तन केलं पुरं. नंतर दंडोत दंडोत कराय म्हणलं वा 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 क्या बात आहे. काय रसिक आहे म्हणले. काय झालं बाबा म्हणलं काय हातवारे करत होती. प्रोत्साहन भेटतं ना माणसाला प्रोत्साहन. ती म्हणली बाबा तसं काही नाही. पंचपदी सुरू झाली. विश्वनाथ महाराजाचा आवाज कानावर आला. गडबडीनं दरवाजा लावला, कोंडा लावला, कुलूप लावलं पण चाबी इकडं फिरली का इकडंच फिरली तेच लक्षात आहे. गडबडीमध्ये लक्ष. आपलं ध्यान कसं आहे घरी काय चालू असेल काय नाही लावलं का नाही. आता फक्त 10 मिनिट तुम्ही माझ्याकडे महत्त्वपूर्ण विषय माझ्याकडे ध्यान द्या. कारण मी म्हणतो एकनिष्ठ भक्ती करा याला अर्थ नाहीये. तुम्ही म्हणता एकनिष्ठ भक्ती करा त्यालाही अर्थ नाहीये. पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या हिंदू संप्रदायामध्ये ध्यानात ठेवा ज्या ग्रंथाचं पूजन केलं जातं ज्या ग्रंथाची जयंती साजरी केल्या जाते त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ते 100% खरं आहे का. त्या गीतेचं लिखाण कोणी केलं आपल्याला कदाचित माहिती नसेल. या पौर्णिमेच्या अगोदर आलेली जी पौर्णिमा होती तिला व्यास पौर्णिमा म्हणत होते. गुरु पौर्णिमा. त्या पौर्णिमेचं महत्त्व आहे की व्यासांचं पूजन केलं जातं. मागची पौर्णिमा आपण गुरु पौर्णिमा म्हणजे आपण नारळी पौर्णिमा आपल्या गुरुचं पूजन करतो महानुभाव संप्रदाय. पण हिंदू संप्रदायामध्ये त्या अगोदरची पौर्णिमा व्यास पूजा. का तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात ज्ञानी म्हणून गणल्या जाणारे व्यास महर्षी आहेत. राजसूय यज्ञ त्या ठिकाणी पांडवांनी केला आणि त्या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा हा प्रश्न उपस्थित झाल्यावर सर्व विद्वानांनी सांगितलं बाबा या ठिकाणी हे व्यास बसलेले आहेत. आज 10 साधू संत आपल्या घरी आले. तुम्ही गंध लावत असताना आमचे साधू संत म्हणतात यांना लावा, ते म्हणतात त्यांना लावा, ते म्हणतात नाही त्यांना लावा. आपल्यासारखा माणूस म्हणतो ही काय परेशानी आहे, यांना लावा त्यांना लावा.
अरे लावाना ओळीनं आपल्याला असं वाटतं, पण नाहीये. विद्वान सर्वत्र पूज्यते, ध्यानात ठेवा. ज्ञानवृद्ध ज्ञानपूज्य, ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. सर्वांनी व्यासांकडे बोट दाखवलं की बाबा अग्रपूजेचा, सुरुवातीला पूजेचा मानकरी फक्त हे व्यासच आहेत. मग ते व्यास ज्यांनी भगवद्गीता लिहिलेली आहे, ज्यांनी महाभारत लिहिलं, ज्यांनी भागवत लिहिलं, ते व्यास काय म्हणतात हे फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या बोलण्याला किंमत असते. माझ्या तुमच्या बोलण्याला कदाचित किंमत राहणार नाही, पण जे विद्वान लोक बोलतात ना, त्यांच्या बोलण्याला किंमत असते. त्यांनी सांगितलं, गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद् विनिस्मृताः. अरे गीता ही सुगीता करून घ्या, का तर ही साक्षात पद्मनाभस्य मुखम, भगवंताच्या मुखातून आलेली आहे. मग किमन्ये शास्त्र विस्तरे, जर भगवंतानी स्वतः या भगवंताच्या मुखातून आलेली जर आपल्याकडे गीता असेल तर किमन्ये शास्त्र, बाकीचे ग्रंथ हातात घेण्याची गरजच काय हो. म्हणून ते व्यास सगळी भगवद्गीता लिहिल्यानंतर सांगतात, कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. एवढं तत्व या भगवंताचं गोपाल कृष्ण महाराजांचं सांगितल्यावरही म्हणतात की या भगवान गोपाल कृष्णाचा अवतार मला सुद्धा कळालेला नाहीये. नेती नेती मनती बा तुझला, श्री कृष्ण प्रेम द्या मजला. ओवाळू आरती तुझला, तुझला. जाणत नाही म्हणतात देवी देवता सुद्धा या भगवंताला जाणत नाहीत. असा हा भगवंताचा अवतार. व्यास म्हणतात, कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने, मी जाणू शकत नाही. आणि शेवटी परत एवढं लिखाण केल्यावर व्यास सांगतात, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत. या जगाच्या पाठीवर एकच शास्त्र आहे जे भगवान गोपाल कृष्ण महाराजांच्या मुखातून निघालेली श्रीमद भगवद्गीता. एको देवो देवकी पुत्र एव, एकच देव आहे म्हणतात व्यास, जो देवकीचा पुत्र भगवान श्री गोपाल कृष्ण. एको मंत्र तस्य नामानी, आणि एकच मंत्र जगाच्या पाठीवर आहे, त्या भगवंताचं नाव तस्य नाम. आणि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. माझं काय कर्म आहे की तस्य देवस्य सेवा, त्या देवाची सेवा हेच माझं कर्म आहे. तर मायबाप हो, बसल्या जागी आपण थोडासा विचार करा की सर्वात विद्वान असलेले व्यास म्हणतात की फक्त एकनिष्ठ मी एकाच देवाची भक्ती करतो. तर मग आपण भक्ती कशी केली पाहिजे. म्हणूनच जीवनामध्ये आपल्याला एकनिष्ठ भक्ती फार महत्त्वाची आहे. सांगून जाते, ध्यानात ठेवा, कशी पतिव्रता सम निष्ठेने करावी. निष्ठा फार महत्त्वाची आहे. अहो आपण भक्ती करतो, भक्ती करताना कधी कधी एखाद्या वेळेस आपला भाव कमी होतो, जास्त होतो. आणि ती निष्ठा, श्रद्धा ही आपली त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ध्यानात ठेवा. म्हणून पतिव्रता सम निष्ठेने करावी. तेवढीच निष्ठा आपली. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार
निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हा स्वधर्म आहे. ध्यानात ठेवा. आपली निष्ठा त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं आतमध्ये अंतःकरणामध्ये ओलावा असावा लागतो. नाहीतर भक्ती तर आपण करतो कशी भक्ती करतो. लोकांनी बघितलं लोकांनी बघावं चांगलं म्हणावं असं नको. किंवा एकांतामध्ये जरी असला तर आपल्याला कोणी बघत नाही तेव्हाही खऱ्या अर्थानं आपली भक्ती तशीच असावी. बरोबर आहे की नाही. निष्ठा तशी असावी त्या भगवंताप्रती. म्हणून पतिव्रता सम निष्ठेने करावी दशी ती धरावी एकाचीच. पतिव्रता नेनो अनेकाची स्तुती पतिव्रता नेनो अनेकाची स्तुती पतिव्रता नेनो अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मधी सर्व भावे पती ध्यानी सर्व भावे पती ध्यानी. म्हणून पतिव्रता नेनो अनेकाची स्तुती. भक्तीमध्ये पतिव्रतेला आणि पतिव्रतासम भक्तीला अनन्य साधारण महत्त्व सांगितलेलं आहे. दशी ती धरावी एकाचीच. आपण मरेपर्यंत जर दशी धरली. व्यवहारामध्ये अनेक उदाहरणं तुम्ही बघता मायबापावर ध्यानात ठेवा. आपल्या कामावर एखादा जर गडी आहे त्याला जर खऱ्या अर्थानं 2-5 हजार रुपयाची गरज लागली तर 10,000 रुपये काढून आपण देतो. पण 4 दिवस 8 दिवस 15 दिवस महिनाभर जर तो मजुरी करत असतो इकडं तिकडं जात असेल त्याने 500 रुपये जरी मागितले तर आपण देत नाही का. तर तो एकनिष्ठ नाही आहे. म्हणून मरेपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही आहे. देवाने सांगितलं अरे बाबा हो बाकीचा जो आचार आहे तो सोडून द्या लागत नाही. येथीची दशीची धरिली पुरे. फक्त त्या भगवंताची दशी धरायची आहे. जसा एखादं वस्त्र आहे आणि वस्त्र एखादा कापड दुकानामध्ये गेल्यानंतर सर्व वस्त्र दाखवत नाही. फक्त आपल्याकडे एखादा त्या कपड्याचा एक टोक आपल्याकडे फेकतो दाखवतो बघा. आणि त्या एका टोकाने किंवा एखाद्या धाग्याने जसं आपण पूर्ण वस्त्र ओढून घेतो तसं देव सांगतात की तुम्ही फक्त दशी धरा एकनिष्ठ रहा. आणि ती दशीसुद्धा ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कारण आहे. ध्यानात ठेवा. म्हणून पतिव्रता सम निष्ठेने करावी दशी ती धरावी एकाचीच. एकाचीच मरेपर्यंत जर आपण भक्ती केली तर निश्चितपणानं त्या मार्गाला त्या परमेश्वराच्या प्राप्तीला आपण लागणार आहोत. मग कळालं म्हणाले हरकत नाही बाबा. भक्ती कशी करावी कशी करू नये कळालं. ह्या 2 चरणामध्ये कशी करू नये आणि केली तर कशी करावी ही कळालं. मग भक्ती केल्यानंतर एकनिष्ठ भक्ती केली मग ईश्वर प्राप्त होईलच का म्हणाले. नाही होणार. त्यासोबत काही आणखी गोष्टीचाही आपल्याला खऱ्या अर्थानं आचार करावा लागेल. तर कशा पद्धतीने कुमारत्वयुक्त एकची सुदेय कुमारत्वयुक्त एकची सुदेय एकची सुदेय एकची सुदेय
गुणिया द्यावे मद मोह त्या 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 गुणिया पतिव्रतेच निश्चय करावी पतिव्रतेच निश्चय करावी साडे 10 वाजले तर एकदा चहाची वेळ झालेली आहे की नाही. यावेळेस आपण काय कॉफी पाजूत का याला. गेल्या वेळेस चहा पाजला होता आठवते का. हा आठवते. यावेळेस काय अमृत तुल्य. कोणता अमृत तुल्य का घेणार का मंडळी चहा. नाही माय बाप हो तुम्हाला हात जोडून सांगतो या चहाने आपलं खूप नुकसान केलं बरं का. कारण कुठेही जाऊ द्या कोणाच्याही घरी जाऊ द्या बाबा चहा घ्या बाबा चहा घ्या घ्यावं लागते नाही इलाज आहे. चहा घेतला तर काही 10-5 रुपये येतात आहे की नाही. आणि जरी असंच झालं ना एका ठिकाणी मोठं घर गेलो दंडोत दंडोत मस्त आदर सत्कार केला बसा बसा बाबा चहा घ्या म्हटले. मी म्हटलं बाबा चहा नको लई ठिकाणी चहा झाला अजिबात नको. अर्धा घंटा बसलो गप्पा सगळं झालं. बरं ठीक आहे दंडोत दंडोत मग काहीच नको 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 बरं ठीक आहे या मग. त्यानं खिशात हात घातलेला 100चा खाली ठेवून दिला. मग दुसऱ्या घरी गेलो ते म्हणलं बाबा चहा घ्या. त्याला म्हणलं दे भाऊ अर्धा कप. म्हणून काही घेतल्याशिवाय देत बी नाहीत घ्यावं लागते. आता अशा कांबळसारख्या गावामध्ये आलं ना लय घाबरावं लागतं बा. कुठेही गेलं की घरोघरी बाबा चहा घ्या चहा घ्या. आजही 10-12 कप चहा घ्यावाच लागला नाही इलाज आहे की नाही. म्हणून माय बाप हो जीवनामध्ये ध्यानात ठेवा चहा सगळ्यात घातक आहे. सकाळी उठल्या तुम्ही आम्ही चहा घेतो ना हे सगळ्यात अवघड आहे. आपलं आयुष्य आपण कमी करून घेत आहोत. नारळ तुमच्या गावातली एक मला खऱ्या अर्थानं खूप हे वाटली की मी अनेक ठिकाणी सांगत असतो लक्षात ठेवा. गाव सुटसुटीत जर तुम्हाला बघायचं असेल तर कांबळजला जा. ज्या गावामध्ये प्रत्येक घराघराला रस्ते आहेत आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जे आपलं मंदिर आहे या मंदिराचा जो परिसर आहे असा सुंदर भव्य दिव्य जागा खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यात जर असेल तर ती फक्त कांबळजला आहे. आणि या गावामध्ये आज बघा तुम्ही 10-10, 15-15 फुटावर नारळाचे झाडं लावलेत. नारळाचे आज 4 वर्षाला फळं येतील त्या कैलास पाटील नारळाला. प्रत्येकाच्या घरासमोर तुमच्या नारळ आहेत. एका झाडाला 200-200, 300 नारळ लागतील. सकाळी उठल्या तुम्ही नारळातलं एक नारळ तोडून प्रत्येकाने घ्या. मरेपर्यंत तुम्हाला गोळी घ्यायची काम पडणार नाही. ध्यानात ठेवा देवाची करणी नारळात पाणी. सगळ्यात गुणकारी आपल्याला सकाळी उठल्या नारळ आहे म्हणून चहा नको. पण आज तुम्हाला मी कॉफी पाजणार आहे. कशी की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये
जेवढी घेतली, जेवढा चहा घेतला तेवढा तुम्हाला आनंद होणार आहे. घ्यायचा ना मग चहा, कॉफी घ्यायचा का नाही? इकडं घ्यायचा, हां कॉफी घ्यायची म्हणले. आता 2 हात वर करा, मोकळ्या मनानं 2 हात. तिकडं मागचे ज्याला आहे त्यांनीच करा, सगळेला आहेत बा. जर कोणी कुचराई केली, हात वर केले नाही तर बघा बरं सकाळपर्यंत. हा केले बा. घाबरूनच लोक हातवरी करतात आहे की नाही. भीती लई भारी अवघड. म्हणून आपल्याला आत्मसमर्पण करायचं आहे. त्या भगवंतापर्यंत आपली हाक पोहोचली पाहिजे, समर्पण पोहोचलं पाहिजे. असे नका करू, असे हात वर करा मोकळे. हा गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. नंदलाला मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर सांगा बरं आता खरंच चहा घेतल्यासारखं वाटलं की नाही? गेला की अजून एक घंटा. कारण आपल्याकडे काही वेळेचं बंधन नाही, कमतरता नाही बरं का, ध्यानात ठेवा. आता माझी धावपळ झाली, 10:30 पावणे 11 होऊन गेले. आता काय सांगावं काय सोडावं. आणि 2च चरण झालेत, अजून 2 बाकी आहेत. पण घाबरू नका, एकच चरणावर आता या ठिकाणी मी बोलणार आहे. कारण संप्रदायानुसार खऱ्या अर्थानं 3 चरण सोडवावे हा नियम आहे. म्हणून आपण आपल्या विषयाकडे परत येऊया की बाबा हो, अशी भक्ती नको. पहिल्या चरणात बघितलं कशी हवी, दुसऱ्या चरणात बघितलं. मग अशी भक्ती केल्याने परमेश्वर प्राप्त होईलच असं नाही. त्यासाठी महत्त्वपूर्ण असलेलं 3रं चरण कवी सांगतात. कुमरत्वयुक्त एकची सुदेह द्यावा मदमोह त्यागुनिया. कुमरत्वयुक्त, ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जो बालक आहे, बाल ब्रह्मचारी आहे, त्या पद्धतीने आपल्याला तसा कसल्याही प्रकारचा आपल्याला डाग न लागता कोरा करकरीत जन्म त्या ईश्वराला द्यायचा आहे. मग असं नाही आहे. तत्वज्ञान ध्यानात घ्या. जर समजा तुम्ही प्रापंचिक लोक आहोत बाबा, हे तर लहानपणापासून बालब्रह्मचारी आहेत म्हणतात आणि त्यांना देव भेटेल, आम्हाला संसारिक लोकांना काय भेटेल. पण जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं ईश्वराने सांगितल्याप्रमाणे
50-55ला जर घर सोडलं आणि त्या ईश्वराचं नामस्मरण देव माझा मी देवाचा याप्रमाणे जर तुम्ही खऱ्या अर्थानं घर सोडून झाडाखाली विजनाला गेलात आणि भिक्षा मागून भोजन केलं तर निश्चितपणाने तुम्हाला सांगतो त्याही अवस्थेमध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय देव राहणार नाही. माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देह माझा 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 देह माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. येता माझी सत्यवाचा. येता माझी सत्यवाचा. येता माझी सत्यवाचा. येता माझी सत्यवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. म्हणून देव माझा मी देवाचा. संसारामध्ये तुम्ही राहता मायबाप हो. संसाराची व्याख्या अनेक संतांनी केली पण आपल्यालाही अनेक वेळा ऐकलं, सगळ्या गोष्टी कळाल्या. संसार सोडल्यानंतर जर तुम्ही झाडाखाली जाऊन त्या भगवंताचं स्मरण करत असाल तर नागदेवाचार्यांनी सांगितलं, हळूमाळू विधी निषेधाचे ज्ञान झालेया, येई पंचनामपूर्वक जो झाडा तळी जन्मक्षेपी, तो जरी वाया जाये तरी मिया धाडीला होय म्हणे. जाणारच नाही, ध्यानात ठेवा. स्वामींच्या सन्निधानामध्ये असलेला जो भक्त परिवार आहे तो खऱ्या अर्थानं प्रपंच करून त्यांनी परमार्थ साधला. ध्यानात ठेवा. परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. सर्वात श्रेष्ठ असलेलं धन जर कोणता असेल, परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण. देहावयाचा
सर्वात महाधन जोडी देवाचे चरण ध्यानात ठेवा. हे महाधन आहे, सगळ्यात श्रेष्ठ असलेलं. अरे ज्या धनाचा वाटा भाऊ मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाहीये, ज्या धनाला कोणी चोरून नेऊ शकत नाही, ध्यानात ठेवा. आणि कितीही खर्च केलं तर उलट वाढत राहतं. दुर्योधनाच्या अंगामध्ये नवनिधी होत्या, जितकं द्रव्य दिलं तितकं दुप्पट या ठिकाणी वाढायचं, पण त्याला माहिती नव्हती. तसं हे धन आहे, हे जितकं अधिक प्रमाणात तुम्ही खर्च कराल तितकं वाढत जातं. मग असं कोणतं धन आहे? विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु, विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परम दैवतम, विद्या राज सुपूज्यते नै धनम, विद्या वेन पशु. जी ब्रह्मविद्या भगवंताने आपल्याला सांगितलेली आहे ती ब्रह्मविद्या आपण आत्मसात केली, अंतःकरणामध्ये जर साठवली, तिला कोणी चोरू शकतं का? जितका तुम्ही खर्च कराल तितकं वाढत राहणार आहे. असं परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन, परमार्थ असलेलं जे विद्या नावाचं धन आपण आत्मसात करायचं आहे. आणि म्हणूनच सांगतात की तो जरी वाया जाये तरी मिया दाढीला होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला अरे बाबा हो झालं ना सारं. इराईसाने आपल्या पतीला सांगितलं, 6 महिने झाले लग्न होऊन सुद्धा दामोदर पंडित अजूनही आलेले नाहीत. एक पत्र लिहिलं आणि वाचायला लावलं, जे चुलीची खीर खादली ते चुलीची काही राख खाल. अरे ज्या संसारामध्ये आजपर्यंत सन्मानाने जगलात त्या संसारामध्ये काही खेटर खाण्यासाठी थांबलात का? हे पत्नीनं आपल्या पतीला लिहिलेला सर्वात अगोदरचा आहे. गिनीज बुकात या पत्राची नोंद झाली पाहिजे. ध्यानात ठेवा की एका पत्नीने सांगितलेले ती मानव संप्रदायाची स्त्री आहे. आपण कुठे आहोत? आपला लाग नाही. जर पत्नीने बोललं काही तर आपला लाग ऐकावं या काळामध्ये. म्हणून याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बाबा हो झालं ना सारं, संपलं ना, आता काय राहिलेलं आहे? एखादे 4 माणसं घरामध्ये आले, पाहुणे 4 जागी जर 10 लोक घरामध्ये आले, मालक आवाज देतो, अरे चपाती आण. ती बाई भाताचं टोपलं घेऊन येते. काय समजावं? चपाती सांगितल्यानंतर भात येतो म्हटल्यावर लक्षात घेतलं पाहिजे खाणाऱ्यानं की आता चपाती संपली, घरातला स्वयंपाक संपलेला आहे. आणि मग खाणाऱ्यालाही आणि वाढणाऱ्यालाही सुमार नसेल तर काय होईल? तसं आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्यालाही संसारामध्ये आपण जगलो, खऱ्या अर्थानं खूप सारं कमावलं, पण त्यालाही खऱ्या अर्थानं लात मारून निघता आलं पाहिजे. तो खरा संसार आहे. पाडात कैरी खाल्ली, पाडाचा आंबा खाल्ला, रसाला आलेला रस करून खाल्ला. आता रस करताना बाया कसं करतात माहिती आहे तुम्हाला? ते टपरं धू 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 रस जर करताना बघितलं तर रसच खाणार नाही कोणी. इतक्या प्रमाणात त्याला 4 आंब्यामध्ये 2 जग पाणी टाकून धू 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 ते शेवटी काहीच नाही, नुसते टपरं राहतात. बरोबर आहे? रसवंतीला जा, उन्हाळ्या दिवसामध्ये तो ऊस घालतो, इकून पलीकडून काढतो, त्याला परत घडी करतो, त्याच्यामध्ये एखादा लिंबू ठेवतो, परत घालतो. बघणाऱ्याला वाटतं आता बस करल. तो तिकडून काढलं की अजून मध्ये घालतो, त्याला असा पिळवतो, पिळा देतो, अजून तिकडून काढतो, आता तरी बस करल वाटतं आहे की नाही? परत अजून त्याची एक घडी करून मग आतमध्ये घालतो. ते मशीन बंद पडायची वेळ येते, पण तो त्याच्यामध्ये डबल टिबल घडी करून घालतो. आणि 4-5 वेळा मग घातल्यानंतर शेवटी जेव्हा फेकून देतो तेव्हा त्याला हातामध्ये घ्या बरं, काहीच नाही. बाळ सोडवत देवाने सांगितलेलं आहे, काहीच त्याच्यामध्ये रस नसतो. तसं आपलं जीवन आता संसारामध्ये झालेलं आहे. मग आता तरी खऱ्या अर्थानं आपल्याला संसार सोडता आला पाहिजे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल वसुदेव
सोडवले संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवलं संसार बंधन म्हणून आपली सोडवण आपल्याला करायची आहे. ध्यानात ठेवा, या संसाराच्या बंधनातून आपल्याला पार व्हायचं आहे. फक्त देवाने काय मागितलं हो? एकच जन्म ना. तोही अर्धा गेला, 75% गेला. राहिलेला उर्वरित जन्म तो आपल्याला एकनिष्ठपणे आपल्याला त्या परमेश्वराला पूर्णपणे कर जोडून नवी नवी तो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणून आपल्याला उर्वरित जो राहिलेला अर्ध्याच्याही पलीकडे गेला ना, तो एकच जन्म देवाने मागितला. अरे साधू संत घरी आल्यावर तुम्ही विचारताना माय बाप, हो बाबा काय आवडतं तुम्हाला, काय करू, विचारता की नाही? मगच आपण बाबांनी सांगितलं, बाबा भरीत आणि भाकरी करा, तुम्ही ते करावं. आणि जो मानेल पदार्थ तोची बरवा, रुचेल ज्याची चवी ते खाऊ घालता. तसं देवाला विचारलं का हो कधी, देवा तुम्हाला काय आवडतं? जे देवाने सांगितलं, अरे बाबा ही सृष्टी रचना खऱ्या अर्थानं जीवाच्या उद्धारासाठी झालेली आहे मायबाप हो. म्हणून जन्माच्या काही अनुपपत्ती पडली असती. अरे अनेक जन्म खर्च केले ना हो राजे हो. मेळिये दिदले, मोळिये दिदले, शिवनिया दिदले, रुमनिया, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. प्रत्येक यवनीमध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. अनेक जन्म खर्च केले, पण देव फक्त प्रामाणिकपणानं आपल्याला एक जन्म मागतोय, त्यातलाही अर्धा. म्हणून तो कसा कुमारत्व एकदा संन्यास घेतला ना मायबाप हो, अर्धा गेलं, अर्ध्याच्याही वरी गेलं, परत आता फिरून आपल्याला पाठीमागं बघायचं नाही. त्याला म्हणतात कुमारत्वयुक्त. एकची सुदेह चांगला देह, नाहीतर मग लुळा पांगळा आंधळा लंगडा असा देह त्या भगवंताला अभिप्रेत नाही आहे. चांगला आहे, ज्या हातापायामध्ये ताकद आहे. बाजेवर पडल्यावर मग काही काही बहादर असे आहेत की तो कोमामध्ये गेलेला आहे, फक्त श्वासोश्वास त्याला कळतही नाही. आणि लोक म्हणतात बाबा लवकर या, काय याला दीक्षा द्या. अरे त्याला काही बोलता येत नाही, त्याला ध्यान नाही आहे. अशा अवस्थेमध्ये कोमात गेल्यावर त्याला नुसते कपडे चढवायचे, होईल का संन्यास तो? अरे कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन संन्यास तो हम म्हटल्याने संन्यास होणार नाहीये. त्याला मनाचा खऱ्या अर्थानं अंतर्याग महत्वाचा आहे. लक्षात असू द्या, अंतर्याग. म्हणून स्वतः त्याला कळालं की बाबा हे काही नाही, हे सगळं नश्वर आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला याचा त्याग करायचा आहे. स्वतःहून जो खऱ्या अर्थानं निश्चय करून संन्यास घेतो ना, तो उत्तम संन्यास सांगितलेला आहे. ध्यानात ठेवा. म्हणून आपल्याला त्या दिशेने वाटचाल करत असताना कुमारत्वयुक्त एकची सुदेह, चांगला देह त्या भगवंताला समर्पित करायचा आहे. द्यावा मद मोह त्यागून या. नाहीतर मग काय होतं, आपण आजकाल वावरत असताना बघतो आहोत की आज थोडंसं जरी ऊन पुरं झालं तरी माणूस सहन करायला तयार नाहीये. गुरमी माणसामध्ये आहे. अरे गडबडीत चालला ना तो, जाताना जर थोडासा पायाचा धक्का लागला तर त्याच्याकडं असं बघतो तिरप्या नजरेनं, जणू काही 7 जन्माचं वैर आहे. जर त्याने जाताना तुम्हाला हात असा केला तर ठीक, नाहीतर मग बस बघू त्याची थांब सांगतो. माणसामध्ये अहंकार जास्त, खऱ्या अर्थानं उर्मी ज्याला अहंकार म्हटलेला आहे. आणि हा अहंकार जोपर्यंत नाहीसा होणार नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला संन्यासही होणार नाही. संन्यास या शब्दाचा अर्थ भगवंताने सांगितला, काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग याची नावे. म्हणून द्यावा मद मोह
जो मद आहे, अहंकार आहे मनातला, हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्यागायचा आहे. नाहीतर बरीच लोक बघितले हो की थोडंसंही उन्हापुरं सहन करत नाही, त्या अभिमानामध्ये जगतात. माय बाप हो, खऱ्या अर्थानं हा अभिमान किंवा हा अहंकार आपल्यामध्ये नसावा. स्वाभिमान जरूर ठेवा, स्वाभिमान जरूर ठेवा, स्वाभिमानाने जगा. आजही आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे. ध्यानात ठेवा, जगायचं असेल तर त्या आमच्या मनोजदादासारखं जगा. नाही हटला मागे. काल परवा एक 2-4 वर्षाखाली पिक्चर आला होता. कोणता हो? हा, पुष्पा. काय म्हणतो? झुकेगा नाही साला, आहे की नाही? लेकरं लई पुढचे हो. एका जणाला विचारलं, का रे भाऊ तुझं नाव काय? तो म्हणला पांडू. त्याला म्हणलं, अरे असं नाही सांगायचं, पांडुरंग सांगायचं. त्याच्या बाजूला दुसरा होता, त्याला म्हणलं तुझं नाव काय रे? तो म्हणला बंडूरंग. ही पिढी लई फास्ट आहे. याला पांडुरंग म्हणायला लावलं, त्याचं बंडू नाव होतं, ते तुझं बंडूरंग. लेकरं लई पुढचे आहेत. त्यांना ठेवा मायबाप हो. आपल्याला हेही माहीत आहे की या लेकरांना आतापासून सगळं माहीत आहे, झुकेगा नाही साला. अरे 2 वर्ष लागले. ध्यानात ठेवा, कितीतरी वेळा उपवास केला आमच्या मनोजदादा जरांगेने. आधी त्या ठिकाणी मुंबईला गेले, परत आले, परत त्या ठिकाणी आमरण उपोषण धरलं, आता परत मुंबईला गेले. पण कितीही प्रलोभन दिल्यानंतर एकही इंच माणूस जागेवरून मागं हटला नाही. याला म्हणतात झुकेगा नाही साला. ध्यानात ठेवा. नाही तर काय सांगितलं नसेल, कुठं बंगला पाहिजे, कोणती गाडी पाहिजे, कुठं फ्लॅट पाहिजे, म्हणेल ते मागितलं असेल, ऑफर आली असेल मंत्र्याची, मुख्यमंत्र्याची, PM सगळ्यांची, पण नाही. याहीपेक्षा अजून तुम्हाला सांगतो, ध्यानात ठेवा. आता मागे 6 महिन्यापूर्वी एक छावा चित्रपट आलेला होता आणि त्या छावा चित्रपटामध्ये खऱ्या अर्थानं शेवटचा भाग सांगताना आजही खऱ्या अर्थानं आपल्याला अंगामध्ये थरकाप सुटतो आहे. स्वाभिमान कसा असावा छत्रपती संभाजीराजांनी शिकवला. त्या ठिकाणी औरंगजेब येतो, त्यांना म्हणतो तुम्ही धर्म बदला सुखी राहाल. माझा राजा त्या ठिकाणी म्हणतो की अरे बाबा, तू आमच्यामध्ये, तुला धर्मही बदलायची गरज पडणार नाही, तू सुखी राहशील. काय त्रास दिला माहिती आहे का आपल्याला? आज स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य व्हावं ही श्रीची इच्छा होती, छत्रपती शिवाजी राजांची इच्छा. संभाजी राजांनी बलिदान देऊन पूर्ण केलं. अरे अंगावरची साल काढली, कातड काढलं, बोटाची नखं काढली, तोंडातली जीभ काढून टाकली राजांची. ध्यानात ठेवा, डोळ्यामध्ये गरम सळया घातल्यानंतरही ज्या जागेवर माझा राजा उभा होता त्या जागेवरून स्वराज्यासाठी एकही इंच मागे हटला नाही. याला म्हणतात झुकेगा नाही साला. म्हणून स्वाभिमान विसरू नका. ध्यानात ठेवा, लोक अभिमानातच मेले हो. कारण एखाद्याने जर समजा डबल मजला बांधला ना, तर याच्या पोटात दुखायला लागलं, वृत्ती कुठं गेली, थोडासा विचार करा. माणसं नीच थराला गेलेले आहेत, नीच थराला. जर याने एखादा ट्रॅक्टर घेतलं, गाडी घेतली, घोडी घेतली, बंगला बांधला, फ्लॅट घेतला, याच्या मनात दुखायला लागलं, वेदना सहन झाल्या नाही का, तर दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण दुःख मानायला लागलो. ध्यानात ठेवा, अरे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका. म्हणून लोक काय करतात, मग असे बायासारखे धंदे करतात की त्याच्या मागं काहीतरी लावून टाकतात छाछू. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? आता बायासुद्धा करणं झाल्या. ध्यानात ठेवा, मग आपण का करावं? म्हणून मायबाप हो, तुम्हाला सांगतो, अरे खऱ्या अर्थानं पुरुषार्थ याला नाही म्हणत. जर तुम्हाला पुरुषार्थ बघायचा असेल तर सिन्नरला चला माझ्यासोबत, मी तुम्हाला त्या ठिकाणी पुरुषार्थ कसा असतो तो दाखवून देतो. ध्यानात ठेवा, आजही त्या ठिकाणी गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर नावाचं देऊळ आहे. एका भाऊजाईने देराला सांगितलं, देर म्हणतो भाऊजाईला, वहिनी पाणी आण.
एकदा झालं, दुसऱ्यांदा आवाज दिला, वहिनी पाणी आण. वहिनीने शब्द उच्चारले, अरे तुला काही गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधायचं आहे का, एवढी घाई झाली. बस एवढा शब्द उच्चारल्यावर त्याने आपल्या डोक्याला टॉवेल गुंडाळला, परदेशामध्ये गेला, द्रव्य कमवलं, धन कमवलं. आणि धन कमवून आल्यानंतर त्या ठिकाणी त्या गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर नावाचं देऊळ उभारलं आणि त्याचं उद्यापन ठेवलं. हातामध्ये पत्रिका घेऊन आपल्या वहिनीकडे गेला आणि सांगितलं, वहिनी जा, गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधलं, ही त्याची पत्रिका, आत्ता आंघोळीला पाणी टाक. याला म्हणतात पुरुषार्थ, ध्यानात ठेवा. म्हणून आपण म्हणतो बऱ्याच वेळा, बाबा खऱ्या अर्थानं तरुण पिढी बिघडली नाही. यद्यदाचरती श्रेष्ठ असतात देवे तरो जन स यत् प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवते. अरे मोठ्यांचं अनुकरण ही लहानी मंडळी करत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्यालाही या ठिकाणी या गोष्टीची शिकवण घेणं गरजेचं आहे की येणारी ही जी पिढी आहे, या पिढीला खऱ्या अर्थानं आपल्याला संस्कार द्यायचे. माणसं विचारापेक्षा जास्त आचारामधून घडत असतात, ध्यानात ठेवा. आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला एका अभंगावर अनेक कीर्तन ऐकायला भेटतात. पिढी सुधारली का हो? माणसं विचारातून नाही, माणसं आचारातून घडत असतात. म्हणून मायबाप हो, खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आहे की आपल्यालाही तो आचार करता आला पाहिजे. देवाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही अवघड नाही आहे, ध्यानात ठेवा. देवाने काही खूप मोठं हे नाही सांगितलं, फक्त काय सांगितलं, मनुष्य मात्र होणी असावे. आपल्याला माणूस बनता आलं पाहिजे. म्हणून ही पिढी खऱ्या अर्थानं जर सुधारायची असेल तर आपल्याला चांगलं वागावं लागेल. नाहीतर उद्या ही पिढी, आज बघतो आपण वावरत असताना समाजामध्ये, आज बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो. मायबाप हो, आज 15-16 वर्षाचे पोरं रस्त्यावर असे दारू पिऊन पडलेले दिसतात का नाही? आपल्या कांबळज गावचा इतिहास खूप मोठा आहे. माऊली, तुम्हाला सांगावं असं वाटतं मला, कारण आज आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बघा, आज जवळजवळ 13 वर्ष झाले. 13 वर्षापूर्वी आमच्या या ठिकाणी खरोखर 7-8 लोकांनी मिळून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सुरू केला. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. 8 लोकांनी मिळून लाख 1.5 लाख रुपये जमा केले आणि भव्य दिव्य 15-16 लाखांचा कार्यक्रम या ठिकाणी उभा केला. खऱ्या अर्थानं हे मनाचे खरे श्रीमंत माणसं हे कांबळे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचितात धारो कळियाची आला, निवलेशे रोप लाविले द्वारे, त्याचा वेलो गेला गगनावरे. मोगरा 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 फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. म्हणून मायबाप हो,
इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा विलू गगनावरी ध्यानात ठेवा. म्हणून आजही खऱ्या अर्थानं या कांबळची माती इतकी पवित्र आहे. मी मागेही 2दा 3दा 4दा उल्लेख केला होता. स्वामींचं 12 वर्ष वास्तव्य आहे ना या गोदावरीच्या तीरावर. एक तर अलीकडच्या काठाने किंवा पलीकडच्या काठाने देव गेलेले आहेत, आलेले आहेत. निश्चितपणानं ही आपली जी माती आहे ही भगवंताच्या चरणाने पवित्र झालेली माती आहे, फक्त त्याचा उल्लेख नाही. म्हणून यांच्या विचारामध्ये अहो बघा, शोकांतिका मला कधी कधी सांगावीशी वाटते. कारण तुम्ही एवढा मोठा मनाचा मोठेपणा दाखवता, खर्च करता, तर आम्हालाही खऱ्या अर्थानं कधी कधी तुम्हाला सहकार्य करावं असं वाटतं. आता काल परवा आमच्या नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष बाबा कान्हेराज बाबांची भेट झाली की जे सार्वजनिक स्वरूपामधले जे कार्यक्रम होतात ना अवतार दिनाचे, म्हणलं बाबा आपण आपल्या जिल्ह्याचा एक इतिहास खऱ्या अर्थानं जगासमोर ठेवूया की सार्वजनिक स्वरूपामध्ये अवतार दिनाच्या कार्यक्रमाला एकाही साधूला 1ही रुपया पूजा घ्यायची नाही आणि कोणी द्यायची नाही. काय अवघड आहे हो, बघा ना थोडंसं. आणि खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी धर्माला आधार द्यायचा आहे. तुमच्यामध्ये वासनिक दशेमध्ये असतानाही तुमचा मनाचा एवढा मोठेपणा आहे. लाख लाख रुपये या ठिकाणी खर्च करून तुम्ही अन्नदान करतात. आम्ही 1000-500 रुपये सोडल्याने काय होणार आहे, बरोबर आहे. म्हणून मी तर बाबांना म्हटलो होतो, बाबा हे आजचं पाकिट आहे आपल्या यज्ञामध्ये, माझी काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी, माझी अंतकरणातून इच्छा आहे की एवढा मोठा हे खऱ्या अर्थानं समाज एकत्र येऊन आपल्या गावाचं नाव खरोखर रोशन करतात ना, तर त्या यज्ञामध्ये मी खिशातलं तर काही नाही तर निदान खऱ्या अर्थानं ही तरी सेवा धर्माला आधार एक फुल नाही फुलाची पाकळी द्यावी असं मला वाटतं आहे. खरोखर या मंडळीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण यांच्या घरामध्ये आज मी गेल्यानंतर प्रत्येक लहान लेकरापासून बघतो आहे की यांनी त्यांना वळण लावलेलं आहे, शिकवलेलं आहे. आणि हीच तर खरी गुरु किल्ली आहे. छत्रपती शिवाजी राजांना जिजामातेनं त्याच वयामध्ये बालवयामध्ये खऱ्या अर्थानं ते संस्कार पेरले. म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, एक नजर घडवली, ध्यानात ठेवा. आजही आपण बघतो त्या नितीन भानगुडेची एक गोष्ट मला आठवते आहे. तो काळ होता, त्या काळामध्ये ही माणसं तशी वागत होती. रात्रीच्या 12 वाजता एक भरधाव मुलगी आपली आबरू वाचवण्याच्या याच्यामध्ये पळते आहे. 4 गुंड मागी लागलेले आहे. भरधाव पळत्या, इकडून तिकडं पळत्या, पळता पळता एका गल्लीमध्ये घुसते आणि त्या गल्लीत गेल्यानंतर एका खिडकीतून प्रकाश बाहेर आलेला आहे. आणि त्या प्रकाशातून आतमध्ये खिडकीतून डोकावून बघितलं, त्या घराची बेल वाजवली. एक आईन तरुण 34-35 वर्षाचा बाहेर आला आणि ती आतमध्ये शिरली. आणि मग घरात गेल्यावर सांगितलं की माझी आबरू धोक्यात आहे, मला रात्रीपुरता आसरा हवा आहे. त्या तरुणाने सांगितलं घरात कोणीच नाही आहे, फक्त मी एकटा आहे. हरकत नाही. ती तरुणी त्या ठिकाणी हरकत नाही म्हटली, झोपली. रात्रभर झोपली, घोरायला लागली. तरुण मात्र एकच विचार करत होता की बुवा ज्या गुंडांच्या तावडीतून आबरू वाचवण्याच्या नादाने आली, पण माझ्या घरामध्ये कोणीच नसताना माझ्यावर विश्वास ठेवून ही रात्रभर झोपली. काय बघितलं तिने माझ्यामध्ये, का विश्वास कशामुळे ठेवला, हा प्रश्न त्याला झोपू देत नव्हता. सकाळी तरुणी उठल्यावर त्या तरुणाने विचारलं, अरे बाबा, ज्या तरुणांच्या गुंडांच्या तावडीतून तू आबरू वाचवत या ठिकाणी आली आणि मी तरुण होतो, माझ्याही मनात जर याला कदाचित वाईट भावना आली असती तर मी काही करू शकलो असतो, तू विश्वास ठेवलाच कसा? तेव्हा त्या तरुणीने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जीवाच्या आकांताने पळत होते आणि पळता पळता तुझ्या घराच्या खिडकीतून प्रकाश बाहेर पडला, तेव्हा मी आतमध्ये डोकावलं, बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी राजांचा फोटो दिसला. आणि तेव्हा ठरवलं मनामध्ये की माझ्या अप्रूला कसलाही धोका नाही, ध्यानात ठेवा. आजही प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे, पण आपल्याला मनामध्ये खऱ्या अर्थानं एवढी निष्ठा एवढा वाटेल का? का तर काळ बदलला. आपणही आपले विचार खऱ्या अर्थानं बदलले पाहिजे.
पूर्वीचा काळ म्हणजे 25-30 वर्षाचा काळ होता मायबाप हो, जास्त जुना नाही. त्या काळामध्ये सकाळी उठल्या उठल्या असे भावगीता कानावर पडायचे, अंगावर शहारे यायचे. नमो श्रीमदंबे करुणी प्रारंभे, डफावर थाप तुंतल्याचा, डफावर थाप शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा, शिव प्रभू जगत गुणगान, शिव प्रभू जगत गुणगान, शिव प्रभू जगत गुणगान, शिव प्रभू जगत गुणगान. आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी राजांनी त्या काळामध्ये 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. जो आपला आहे, जो कोण्याही जातीचा असू द्या, जो स्वराज्यासाठी एकनिष्ठ आहे तो आपला आहे. जो चुकीचा आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्याला कधी क्षमा केलेलं नाही आहे. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये आज छत्रपती शिवाजी राजांचा एक आदराचा भाव आहे. प्रत्येक गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचं नाव कोरलेलं आहे. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभू जगत गुणगान, शिवप्रभू जगत गुणगान, शिवप्रभू जगत गुणगान. आणि काय हे पवाडा जेव्हा कानावर पडल्यानंतर आपली झोप उडून जायची, अंगावर शहारे यायचे. आज गाणे कसले आहे तो, सकाळी सकाळी उठल्या उठल्या कसले गाणे आहेत. विलास पाटील, वेळ नाही सांगायला, नाहीतर असे काही मजेदार आहेत गोष्टी. एका घरी गेलो, उन्हाळ्याच्या दिवसात एक हालू लागला पोरगा असा. मी घाबरलो, अगं मावशी बघ काय झालं त्याला. मावशी आली, तिथं थांबली, हसायला लागली. ही अरे म्हणलं तू का सावतर आहेस का, बघ ना काय झालं, बघ तो हलतोय. बाबा जवळ जाऊन बघा, त्याच्या कानात खुट्या आहेत. म्हणले खुट्या. त्याच्या जवळ गेलो, पिंट्या म्हणलं. पिंट्या कायचं काय, पिंट्या म्हणलं. त्यानं बघ हा दंडो भाऊ. हा काय रे म्हणलं. त्यानं एक खुटी काढली मायावाल्या कानात घातली. हो मी बी हलायला लागलो जरा. काय असेल ते सकाळी सकाळी. उठा उठा श्री चक्रधर राया, भक्त वाट पदरी ठेवुनी, पवित्र करुणी भक्ती देई जोजी. उठा उठा श्री चक्रधर राया, भक्त वाट पाहती, पदरी घेऊनी पवित्र करुणी भक्ती देई जोजी. आता हे जर म्हणलं उठा उठा, तर याच्यावर तसं नाचता येत नाही ना, का नाचता येतं. उठा उठा असं नाचता येतं का, नाही नाचते. काय काकडा आरती असेल का सकाळी सकाळी, त्याच्यावर नाचता येतं का तसं, नाही. काय असेल बरं मग जेव्हा त्यानं ती खोटी माया कानात घातली, मी बी थोडं हल्लो ना जरा. मग ते सकाळी सकाळी ते स्वर असे होते, आला बाबूराव, आता आला बाबूराव. कशाला बाबूरावला बोलवता. म्हणून आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे मायबाप हो. ही पिढी जर आपल्याला घडवायची आहे ना, तर आपल्याला अगोदर चांगलं वागावं लागणार आहे. चांगलं वागत असताना आपल्यामधला मद मोह आहे ना, तो सोडून द्यायचा. नाही तर लोक, आम्हालाही एका ठिकाणी गेलो, एक माणूस होता त्या गावामध्ये, ते काही बी हो द्या, कसलंही कीर्तन हो द्या, ते नावबोट ठेवणार म्हणजे ठेवणार, कसलंही हो द्या. मग त्या ठिकाणी मी गेलो कीर्तनाला. कीर्तन झालं, मग ते म्हणलं आता सांग बरं काय नावबोट ठेवशील तू. ते म्हणला कीर्तन सगळं चांगलं झालं, पण एक
काढलं त्यानं. काय कीर्तनकाराची मावशी तंबाखू खाते म्हणले. आता याचा आणि त्याचा काही अर्थार्थी संबंध आहे का? ज्याला एखाद्याला जर समजा नाव बोट ठेवायचंच आहे ना, तो कसाही ठेवणार. किती तुपात घोळलं काय आणि साखरात घोळलं काय, कडू ते कडूच राहणार. मग आपण त्यांच्याकडे बघायचंच नाही. माय बाप ध्यानात ठेवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला गोपाला वसुदेव नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. म्हणून यांची नजर आरे बदलण्याची वेळ आलेली आहे. मायबापो यांनी साधू संतालाही सोडलं नाही. बघा ना, आता एखादा एवढा मोठा उत्सव आहे, उद्या तुमच्या गावात शोभायात्रा आहे की नाही, गावात उद्या मिरवणूक आहे की नाही, आणि एवढा तुम्ही कार्यक्रम घेतला, मिरवणूक बँड लावणार, तुम्हाला वाटतं की नाही थोडंसं नाचावं, वाटतं की नाही? बरं, देवाच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही नाचताना बघितल्यावर बँडचा आवाज आल्यावर मला वाटणार नाही का हो नाचावं म्हणून? जर मी या ठिकाणी नाचलो तर काही वाईट होईल का? रुद्रपूरला आमच्या इजळीचे 1000 लोक गेले होते, मिरवणूक काढली होती. ध्यानात ठेवा, मी फेसबुकवर व्हिडिओ टाकला होता. 1000 लोकांनी त्या ठिकाणी एवढा आनंद व्यक्त केला. माणूस नाचतो कधी आनंदामध्ये. ध्यानात ठेवा, देवाचा कार्यक्रम जर एवढ्या जोरात तुम्ही करतायत, बँड लावून करतायत, मग नाचलं तर काही लोक मोबाईल काढतात लाईव्ह. हे बघा साधू नाचले, हे बघा साधू नाचले. अरे कुठं नाचला तो? कुठं नाचला? एखाद्या लग्नाच्या वरातीत कधी बघितलं का तुम्ही साधूला नाचताना? कधीच नाही, इतिहासात कधी नाही. ध्यानात ठेवा. अरे देव घरी आले आमचे राघव भट्ट, जा डोडऱ्याला डोडऱ्याची लीळा विचारा. देवाला पालखीमध्ये बसवलं आणि पालखीच्या समोर आमचे राघव भट्ट त्या ठिकाणी नाचतायत. इतके आनंदात मग्न झालेत, अंगावरचं धोतरसुद्धा निष्ठून गेलं तरी सुद्धा त्यांना फाम नाही. का आनंद झालेला आहे. ध्यानात ठेवा. वृंदावन, गोकुळ, मथुरा इकडे जा, सगळे भजनामध्ये साधू संत तुम्हाला टी व्हीवर नाचताना दिसतात. कुठे? अरे देवात ते मग्न झालेले आहेत. मग तुम्ही आम्हाला तिथं नाचू देत नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे कीर्तनाचे रंगे, नाचो 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 कीर्तनाचे रंगे, याला दीपलावू लगी, नाचो कीर्तनाचे, याला दीपलावू, याला दीपलावू लगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो 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 मैं तो मैं तो हरि गुण गावत नाचो, मैं तो हरि गुण गावत नाचूंगे, नाचूंगे 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 नाचूंगे, नाचूंगे 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 नाचो, मैं तो हरि गुण गावत नाचूंगे, हरि गुण गावत नाचूंगे, मैं तो हरि हर गावत नाचूंगे, नाचूंगे. म्हणून हे आमचं व्यासपीठ आहे. ध्यानात ठेवा, नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी. अरे खऱ्या अर्थानं या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञानाची ज्योत, ज्ञानाचा दीप लावला जातो. हे विसरू नका. ध्यानात ठेवा मायबापो. म्हणून आपण आपल्या मुद्द्यावर आपल्याला परत यायचं आहे की समाजामध्ये आपल्याला स्वतः आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा असेल तर ही येणारी पिढी खऱ्या अर्थानं घडणार आहे.
त्या पिढीला योग्य मार्गदर्शन करा. आज कांबळजमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक घराघरामध्ये आज जो धर्म भिनलेला आहे, येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा आपल्याला हा धर्म रुजवायचा आहे. का तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पे. म्हणून नाहीतर काय होतं, कधी कधी एक मी उदाहरण नेहमी सांगत असतो. एक मुलगी आपल्या बापासोबत मंदिरात जायची आणि मंदिरात गेल्यानंतर ती मुलगी आपल्या बापाला सांगायची, पप्पा बघा हे साधू झोपलेत, पप्पा बघा हे गप्पा करतायत, पप्पा बघा यांच्या हातात मोबाईल आहे. आणि बाप दररोज ऐकायचा निघून यायचा, ऐकायचा निघून यायचा. एक दिवस बापाने ठरवलं मुलीला सांगायचं, शिकवायचं. कसं? एक दिवस मंदिरात गेल्या गेल्या बापाने एक वाटी घेतली, त्यामध्ये पाणी भरलं आणि फुल टच भरून वाटी पाण्याची मुलीच्या हातावर ठेवली आणि सांगितलं, बाई देव केल्यानंतर आता तू मंदिराला 5 प्रदक्षिणा मारायच्या. किती? 5. पण वाटीतल्या पाण्याचा एकही थेंब खाली पडला नाही पाहिजे, ध्यानात ठेवा. मुलीने हातात वाटी घेतली, 1 2 3 4 5 प्रदक्षिणा घातली आणि बाप तोपर्यंत बाहेर निघाला होता. बापाजवळ आली, पप्पा बघा बघा ना बघा म्हटली, बघा एकही पाण्याचा थेंब सांडला नाही, मी 5 प्रदक्षिणा घातल्या. बापाने शाबासकी दिली, वा वा छान म्हणले, खूप छान. रस्त्याने जाताना बापांनी मुलीला प्रश्न विचारला, आज बाई आज मंदिरात कोण काय करत होतं? तेव्हा मुलगी सांगायला लागली, पप्पा आज माझं सारं लक्ष वाटीकडं होतं, आज माझं सारं लक्ष वाटीकडं होतं. तेव्हा बापाने प्रश्न विचारला, सांगितला की बाई तू मंदिरात कशासाठी जाते? मी तुम्हाला तेच विचारतोय की आपण मंदिरात कशासाठी जाता? कुठेही जाऊ द्या, कशासाठी? जेवायसाठी? देवासाठी. मग आपण काय केलं पाहिजे? प्रश्नाचं उत्तर मायबाप हो तुमचं तुम्हालाच मिळेल. म्हणून मुलांना धर्म शिकवा, धर्माची अत्यंत गरज आहे. कारण कालांतरानं तुम्हाला सांगतो या गोष्टीचा पस्तावा येईल. लहानपणापासून मुलांना तुम्ही शिकवताय, उठ शाळेत जा, तुला नोकरी लागली पाहिजे, पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे. ह्या सगळ्या पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे. गोदमगावकरांचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एवढं शिकवलं, पैसा कमवला, लाखो रुपये मुलं कमवायला लागले. माय मेली तरी मुलांना येणं झालं नाही, शेड्यूल बिझी आहे. अरे बाप मेला, गावातल्या लोकांनी फोन केला, तुमचा बाप मेला, क्रियाकर्म करून घ्या, मी पैसे पाठवतो. काय कामाचं आहे सांगा ना हो तुम्ही, काय कामाचा आहे पैसा? अरे स्वतःच्या जन्मदात्र्या माय बापाच्या मौतीला जर मुलं येऊ शकत नाही तर काय कामाचं आहे? त्यासाठी त्यांना धर्माचं तत्त्वज्ञान द्या. द केरला स्टोरी नावाची सुद्धा घटना सत्य घटनेवर आधारित आहे. परिस्थिती हीच आहे. मुलगी जेव्हा एक परदेशातून सुटून येते, अत्याचार होतो, अत्याचार झाल्यानंतर घरी आल्यानंतर बापाला एकच प्रश्न विचारते, बाबा तुम्ही सगळं दिलं पण धर्माचं तत्त्वज्ञान का नाही दिलं? प्रश्न अजूनही अनोत्तरित आहे. बापाला प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं. उद्या आपल्याला जर आपल्या मुलाने प्रश्न विचारला तर आपल्यालाही उत्तर देता येणार नाही. देता का आपण मुलींना धर्माचं ज्ञान, तत्त्वज्ञान? नाही. म्हणून धर्मही तेवढाच महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये आपल्याला जर तो ईश्वर प्राप्त करायचा आहे, कुमारत्वयुक्त एकची सुदेह द्यावा मद मोह त्यागून या. आपल्यातला अहंकार, मद, मोह सगळं सोडून आपल्याला त्या परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. आणि असा जर कोणी शरण त्या भगवंताला जाईल तर मग काय होतं? रसुमने ऐसा
मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित संसारी लागत ना, चित संसारी लागत ना, चित संसारी लागत ना। हरी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुंदर अशी भैरवी या ठिकाणी सादर केली. म्हणून मायबाप हो, आता आमचे शागडकर बाबा आता मोठाले डोळे करून इकडं बघतायत. आणि मी सांगितलंच होतं अगोदर की 3 चरण सोडवणार आहे, 4थ्या चरणाला एक स्पर्श करून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. की जर अशा पद्धतीने सांगितलं की बाबा हो, पहिल्या चरणामध्ये सांगितलं भक्ती तशी करू नका, दुसऱ्या चरणात सांगितलं अशी करा, आणि तिसऱ्या चरणात सांगितलं की भक्ती करत असताना ह्या गोष्टीचं पालन करा. मग असं केल्यावर काय होईल म्हणून सांगतात की रसू मने ऐसा करी जो आचार, तोची होय पार चैतन्याचा. 81 कोटी 1.25 देवता, त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेली देवता चैतन्य माया. आणि या चैतन्य मायेच्याही पलीकडे जो परब्रह्म परमेश्वर अवतार आहे, तो परमेश्वर आपण या समान करीती आनंदाची नियर्ते. जो आनंद भगवंत स्वतः अनुभवतो, तो आनंद या जीवाला देतो. म्हणून आपल्याला या चैतन्याच्या ही पलीकडे परमेश्वर प्राप्तीला त्या ठिकाणी पोच जाणार. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, अब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन, मामू पेते तू कोणते या पुनर्जन्म न विद्यते. अशा पद्धतीने जो कोणी आचार करून त्या भगवंताला शरण जाईल, तो निश्चितपणाने त्या भगवंताच्या परमधामाला प्राप्त होईल आणि तिथून पुनर्जन्म न विद्यते, परत येण्याची गरज नाही. म्हणून मायबाप हो, ही अल्पशी सेवा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज 3 वर्षे झाले तुमचं प्रेम आहे. नाहीतर मी फार हुशार आहे, विद्वान आहे, लय मोठा कीर्तनकार आहे असं मुळीच नाही. फक्त आणि फक्त तुमचं प्रेम असल्यामुळे आज मी 3ऱ्यांदा हॅट्रिक या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून करतो आहे. याही व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो, कारण जेव्हा कधीही तुम्ही अजून महिन्या 2 महिन्याला 4 महिन्याला 6 महिन्याला एक धर्म या नात्याने जर कधी आपण कार्यक्रम कुठलाही छोटा मोठा कुठलाही घेतला, अगोदर फक्त मला एक फोन करा. जर परिस्थिती असली जे दिलं ते घेईल, जर कदाचित परिस्थिती नसेल तर सेवा म्हणून तुमच्या शब्दाला अजन्म मी जागा राहील हे या ठिकाणी सांगतो. कारण पैशामुळं सगळ्या गोष्टी होतात असं काहीच नाही. माणसाची जे काही नाते आहेत, माणसाचा जो भाव आहे, तुमच्या अंतःकरणातला असलेला भाव फार महत्त्वाचा आहे. म्हणून मायबाप हो, नको तैशी भक्ती नको तैशी मुक्ती, जे पुनरावृत्ती यावे लागे पतिव्रता सम निष्ठेने करावी, दशी ती धरावी एकाचीच. कुमारत्व युक्त एकची सुदेह, द्यावा मदमोह त्यागुनिया, रसू मने ऐसा करी जो आचार, तोची होय पार चैतन्याच्या. जय जय गोपाल, जय हरी गोपाल, जय गोपाल, जय हरी.
गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरि गोपाल 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 जय गोपाल जय हरि गोपाल